आपण जर एकंदर राज्य पाहिलं तर आता जसं दोन्ही सन्माननीय नेत्यांनी सांगितलेलं आहे, जसं ग्रामीण भागात आणि शहरी भागात तुम्ही मला एक तरी महाराष्ट्रात असं जिल्हा दाखवा जो खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम आहे. आज जर आपण पाहिलं तर जसं शेतकरी आत्महत्यांचा विषय आहे, पीक विम्याचा विषय आहे, जे काही नुकसान गेल्या 4 वर्षात झालं असेल, 1 रुपया तरी शेतकऱ्यांना मदत मिळाली का? पण सगळं काही नुसतं रेटून न्यायचं, हाऊसमध्ये खोटी आश्वासनं द्यायची, हे सगळं एका बाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं असेल परवाकडचीच घटना आहे मुलुंडमध्ये. मेट्रोचं चालू काम असताना ते जे काही पॅरेशूट पडलंय की काय पडलंय, अनेक लोकांनी त्याच्यावर ट्विटरच्या माध्यमातून, बातम्यांच्या माध्यमातून संशय व्यक्त केला होता. तरी देखील कुठेही काही ऍक्शन झाली नाही. त्याच्या खालती एक रिक्षा चिरडली गेली, एक गाडी चिरडली गेली, 2 व्यक्तींचा तिथे मृत्यू झालेला आहे. किंमत काय लावली त्याला? 5 लाख. म्हणजे ही आपल्या आता जीवनाची किंमत आपल्या राज्यामध्ये झालेली आहे. हे मला तर सर्वात मोठं दुर्दैव. जे स्वतःला इंफ्रामॅन बरं त्यांच्यात पण भांडवल की इंफ्रामॅन मी की तू, हे गेले 2 वर्षात आम्ही की 2 वर्षात तुम्ही, अशी जी भांडणं चालू आहेत, त्यांनी एक तरी आम्हाला उदाहरण दाखवा या महाराष्ट्रामध्ये की जे त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर बनवलेलं आहे ते नीट केलेलं आहे. कोस्टल रोडवर चला, ते म्युझिकल रोड काही केला, विरोध नाही, चांगलं आहे, कोणाला काही अजून गंमत जम्मत करायची असेल तर करा, पण खरोखर त्याच्यावर 7.5 कोटी खर्च करण्यासारखे ते केलंय का? तसंच जर आपण पाहिलं तर तो MMRDने एक जबरदस्त पूल केलेला आहे. ते जगात तो 8वं वंडर होईल असं बॅटच्या शेपमध्ये. आता असं जर पूल कोण करत असेल तर खरंच ते पूल त्याच्यावर तेवढा खर्च करण्यासारखं आहे का? त्याच्यावर चौकशी काही पुढे झाली आहे का? चौकशी काही झाली आहे का? आणि हे सगळं होत असताना चालू कामांमध्ये म्हणजे तुम्ही पाहता दिल्लीमध्ये कोणीतरी त्या गटारात जाऊन पडलं, दुसरीकडे कुठेतरी अजून कशात तरी जाऊन पडलं, इथे मुलुंडमध्ये वरतून काही पडतंय. मग आयुष्य जगायचं कसं कोणी? शेतकरी असताना तुम्हाला तुमच्या शेतमालाला काही भाव मिळत नाही, पीक विम्याचं तुम्हाला मदत मिळत नाही. हे सगळं एका बाजूला. शहरी भागात नोकऱ्या नाहीत. बरं, जे नोकऱ्या शोधतात किंवा जे कोणी नुसतं चालतात रस्त्यावर त्याच्यावर इन्फ्रास्ट्रक्चर मॅनचं काहीतरी वजन पडतं आणि खालती ते चिरडले जातं. मग नेमकं हे राज्य चाललंय तरी कोणासाठी आणि कशासाठी? मंत्रालय धाडी करू नका. स्वतःच्या ऑफिसमध्ये तुम्हाला पाहतोय की तिथे भ्रष्टाचार बघायला मिळत आहे. हे सगळं जे काही चाललेलं आहे, ठीक आहे, तुमचं बहुमताचं सरकार असेल, तुम्ही सगळं रेटून नेत आहात. स्पीकरची बाहेर दादागिरी आपण पाहतोय, जे अध्यक्ष आहेत त्यांचं जो काही पूर्ण कार्य असतं ते त्या हाऊसमध्ये असतं, बाहेर दादागिरी चालू शकत नाही. आणि कोणाचं तरी संरक्षण काढून घेणं म्हणजे नेमकं चाललंय तरी काय या राज्यात आणि चाललंय तरी कुठे? गतिमान सरकार, पण हे नो एंट्रीमध्ये गती वाढवलेली आहे. ह्याचा आपण विचार करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आम्ही तो बहिष्कार टाकत आहोत. आम्हाला काय जाऊन चहापान तिथे चहा प्यायला मग कोण ब्लॅक टी घेईल, कोण ब्लॅक कॉफी घेईल वगैरे ह्याचं काही सगळं असतं. पण काळा चहा आणि काळा कॉफी याच्यापेक्षा जे काळे धंदे जे आहेत त्याच्या विरोधात आम्ही हा आवाज उठवलेला आहे आणि विरोधी पक्ष म्हणून आम्ही जे करत आहोत ते लोकांसमोर आपल्याच माध्यमातून येतं, म्हणून अशी पत्रकार परिषद घेतली. आता जे विधानसभा अध्यक्ष त्यांच्या जे काही कार्य हे आहे त्याच्या बाहेर जाऊन कोणाचं संरक्षण काढू शकतात, अलिबागमध्ये जाऊन तिकडची भांडणं सोडवू शकतात, इकडचा एक छोटा विषय तर सोडवूच शकतात ना. ही एवढीशी अपेक्षा आमची छोटी. एकीकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मध्ये मध्यंतरी चर्चा चालू होती की विरोधी पक्ष नेता असेल ते पत्र द्यायला उशीर झाला. बिलकुल नाही. आम्ही कायद्याप्रमाणे तुमच्यामध्ये कम्युनिकेशन 100% बैठकीचं जर निमंत्रण राष्ट्रवादीला उशिरा जात असेल तर तुमच्यामधल्या कम्युनिकेशन गॅप बिलकुल नाही. आमचं ऐका पहिलं त्याचं उत्तर देतो. त्याच वेळी आपल्याला आठवत असेल ज्या वेळेला आमचं पहिलं अधिवेशन झालं तेव्हाच आमचं नाव ठरलं होतं आणि ते पत्र तसंच आहे कायम आणि तसं 3दा आम्ही दिल्यानंतर